ओम शांती. आज विशेषतः बाबा आपल्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित करवित आहेत की मुलांनो, तुम्हाला सर्व प्राप्ती होण्यासाठी आणि हे श्वास संपण्याच्या अगोदर काय करायचं आहे आणि ज्या चुका करून पहिले वेळ वाया घालवत बसले त्या गोष्टी नाही करायच्या, याच्यासाठी बाबांनी विशेष आज आपलं लक्ष केंद्रित करविलं आहे. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमची दृष्टी कोणत्याही देहधारीकडे जाता कामा नये, कारण तुम्हाला शिकवणारे स्वयं निराकार ज्ञानसागर बाबा आहेत. प्रश्न: तुम्ही मुले ग्रस्त व्यवहारामध्ये राहत असताना सुद्धा उच्च पदासाठी कोणती एक मेहनत करू शकता? उत्तर: ग्रस्त व्यवहारामध्ये राहत असताना केवळ ज्ञान कटारी चालवा, म्हणजेच नेहमी कर्म करत असताना बाबांनी दिलेल्या सत्य ज्ञानाचा वापर करा. स्वदर्शन चक्रधारी बना आणि वाणीनी या सत्य ज्ञानाचा शंखध्वनी करा. दुसरा प्रश्न आहे आणि अजून सांगतात बाबा, शंखध्वनी करत चालता फिरता बेहदच्या बाबांची आठवण करा आणि त्याच सुखामध्ये, आठवणीच्या सुखामध्ये राहा, तर तुम्हाला उच्च भाग्यसुद्धा मिळेल आणि आत्तासुद्धा सुखाचा अनुभव होईल आणि येणाऱ्या दुनियेमध्ये सुद्धा उच्च पद मिळेल. हीच मेहनत आत्ता करायची आहे. आता परत दुसरा प्रश्न आहे. बाबा सांगतात, मुलांनो, तुम्हाला चालता बोलता बाबांना आठवण करायची आहे. आणि प्रश्न दुसरा, योगामुळे तुम्हाला कोणता डबल फायदा होतो? उत्तर: एकतर यावेळी कोणतेही पापकर्म किंवा विकाराच्या वशीभूत होऊन कुठलंही पापकर्म विकर्म करायचं नाही. दुसरं म्हणजे जे भूतकाळामध्ये होऊन गेलेले आहे पापकर्म विनाश होतात. कसे होतील? तर बाबांच्या यादमध्ये राहिलं तर डबल फायदा सांगितला बाबांनी. आणि आजचं गीत चाललेलं आहे, माता तू है सबकी भाग्यविधाता. ओम शांती. सत्संग किंवा कॉलेजेस इत्यादी जे असतात तिथे पाहायला मिळते की एक शिकवतात आणि दृष्टी पडते शरीरावर. कॉलेजमध्ये म्हणतील की आमके प्रोफेसर आम्हाला शिकवतात, परंतु सत्संगामध्ये काय म्हणतात? आमके विद्वान आम्हाला ऐकवतात. मनुष्यावरच नजर जाते. इथे मात्र तुमची नजर कोणत्याही देहधारी शरीरावरती नाही जात. तुम्हाला तर साक्षात परमपिता ज्योतिबिंदू परमात्मा शिकवत आहे. तुमच्या बुद्धीमध्ये काय आहे? निराकार परमपिता परमात्मा या ब्रह्माच्या शरीराद्वारे आम्हाला सत्य ज्ञान ऐकवत आहे. तुम्ही शरीराद्वारे ऐकतात. बुद्धी कुठे जाते? मातपिता म्हणजे ब्रह्माबाबा आणि शिवबाबांच्याकडे. आणि बाबांच्याकडे मुले जेव्हा इतरांना बाबा सांगतात, बापदादाकडे मुले जेव्हा इतरांना ऐकवतील तेव्हा ते म्हणतील ज्ञानसागर बाबांच्याद्वारे ऐकलेले ऐकवत आहेत. फरक झाला ना? सत्संगामध्ये काहीही ऐकले तरी समजतात आमके हे वेद ऐकवतात. मनुष्याची पद पोझिशन जातीपातीवर नजर जाते. हा आहे हिंदू, हा आहे मुसलमान, दृष्टी तिथे जात राहते. इथे मात्र कुठे जाते तुमची दृष्टी? शिवबाबाकडे. शिवबाबा शिकवतात. आता बाबा भविष्य नवीन दुनियेसाठी वारसा द्यायला आले आहेत. दुसरे कोणी असे म्हणू शकत नाही की हे मुलांनो, तुम्हाला स्वर्गासाठी राजयोग शिकवत आहे. आता हे गाणेसुद्धा ऐकले. गाणे तर आहे पास्टचे, भूतकाळामधले. तर अशी जगतांबा होती ना तुमची मम्मा, खरोखर तिने सौभाग्य बनविले. जिचे मंदिरसुद्धा बनवतात जगतांबाचे मंदिर म्हणून, परंतु ती कोण होती?
कशी आली आणि कशी बनली जगतांबा, कोणी तिला भाग्यशाली बनविले काहीही जाणत नाहीत. या शिक्षेमध्ये आणि त्या शिक्षणामध्ये, दुनियाच्या शिक्षणामध्ये किंवा सत्संगामध्ये रात दिवसाचा फरक आहे. इथे तुम्ही समजता ज्ञानाचा सागर हा ज्ञानाचा सागर परमपिता परमात्मा ब्रह्मामुखाद्वारे शिकवितात. बाबा आलेले आहेत. भक्ताजवळ भगवंताला यायचंच आहे. नाहीतर भक्त भगवंताची आठवण का करतात? सर्वच भगवान आहेत हे तर समजणं चुकीचं होते. ते सर्वव्यापीच्या ज्ञानवालय आपल्या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपला बीस नाखुनाचा जोर लावतात. कारण त्यांना स्वतःला स्वतःला बडप्पन पाहिजे असतं, स्वतःला मोठीपणा मिळावा म्हणून भगवंताला सर्वव्यापी म्हणतात सगळेजण. परंतु तुमचे समजविणे वेगळे आहे. तुम्ही इतरांना सत्य समजविता. बेहदच्या शिवबाबांच्याकडून तुम्हा मुलांना सुखाचा वारसा मिळतो. संन्यासींचा आहे वैराग्य मार्ग, घरवार सोडून जातात. तुमचा आहे निवृत्ती मार्ग. नाही, बाबा काय म्हणतात? संन्यासींचा आहे वैरागी मार्ग आणि निवृत्ती मार्ग. त्यांच्याकडून काहीच प्रॉपर्टीचा हक्क मिळू शकणार नाही. संन्यासी करून तुम्हाला भाग्य मिळत नाही. बाबा सांगतात, परंतु संन्यासीसुद्धा घरबार सोडून जातात. नंतर ते सुद्धा या दुनियातल्या प्रॉपर्टीची इच्छा ठेवत नाहीत. परंतु तुम्ही तर नेहमी सुखाच्या प्रॉपर्टीची इच्छा ठेवता की सुखशांती मिळावी. नरकाच्या धनदौलतमध्ये दुःख खूप आहे. भले तुम्ही धनवान आहात पैशाने, परंतु वागणूक इतकी खराब असते. पैसे किती उडवत राहतात. मग मुले उपाशी मरतात. पुढे तर स्वतःलाही दुःखी करतात आणि मुलांनाही दुःखी करतात. हे आहेत बेहदचे बाबा. ते बसून मुलांना समजवत आहेत. ते तर भिन्न भिन्न अनेक पिता आहेत. त्यांच्याद्वारे अल्प काळासाठी वारसा मिळतो. भले राजे आहेत, ते सुद्धा हदचे झाले. हदचे अल्प काळाचे सुख आहे. हे बेहदचे बाबा अविनाशी सुख देण्यासाठी येतात. समजवतात भारतवासी जे डबल मुकुटधारी होते, स्वर्गाचे मालिक होते, आता नरकाचे मालिक बनले आहेत. नरकामध्ये आहे दुःख. बाकी अशा कोणत्या नद्या इत्यादी नाही आहेत जे गरुड पुराणामध्ये रौरव नरक, विषय वेतरणी नदी इत्यादीचे चित्र दाखवितात. ती तर सजा भोगावी लागते. तर त्या मनोरंजक गोष्टी लिहिलेल्या आहेत. पूर्वी तर कोणी ज्या अवयवाद्वारे वाईट काम करत असत तर त्यांचा तो अवयव कापून टाकण्यात येत असे. अशी कडक सजा मिळे. आता इतकी कडक सजा नाही. फाशीची सजा काहीसुद्धा कडक नाही. कारण त्याच्यामध्ये तर जीव निघून गेला तर काय झाला, त्याला थोडी दुःखाची भासना होणार. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, मनुष्य आत्मघात सुद्धा खूप करतात, खुशीने करतात. शिव तर देवतावर लगेच बळीसुद्धा चढतात. ते तर इथेच एक शरीर सोडतात, तरीही इथेच खराब जन्म घेतात. हे ज्ञान तर अजिबात नाही त्यांना. दुःखामुळे केवळ शरीराला नष्ट करत राहतात. आत्मघात करतात. देवाच्या नावाखाली स्वतःला बळी चढवतात. तरीसुद्धा काही मिळत नाही. जन्म दुःखामध्येच होतो. तुम्ही तर सर्व जाणलं आहे ना. आम्ही तर नवीन दुनियाच्यासाठी लायक बनत आहोत. जीवघात करण्यामध्ये सुद्धा किती प्रकार आहेत, व्हरायटी आहेत. त्याप्रमाणे कोणी स्त्री पत्नी आपले लग्न अग्नीचे बाबा काय म्हणतात, कोणी स्त्री पतीच्या मागे आपले शरीर अग्नीच्या स्वाधीनसुद्धा करते. त्याला म्हणतात सती जाते. ती किती वेगळी गोष्टी आहेत. समजतात आम्ही पतिलोकमध्ये जाऊ. कारण ऐकलेलं असतं, खूप जणांनी केलेलं सुद्धा आहे. शास्त्रामध्ये सुद्धा आहे की पतिलोकमध्ये जाते. परंतु तो पती तर कामी झाला ना. शरीराचा पती तुम्हाला कधी सद्गती देईल का? तरीसुद्धा या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल परत. तुम्ही जरी सती गेला तरी. तर समजायचं आहे, सती म्हणजे सत्य परमपिता परमात्म्याला
आपल्या मनबुद्धीने ओळखून त्याचं बनायचं आहे, हे होतं सती जाणं. तर मग भाग्य मिळणार. बाबा सांगतात, इथे तर तुम्हाला सत्य ज्ञानचितेवर बसल्याने स्वर्गामध्ये जातात. आता तुम्ही मुले जाणता, ही जगतांबा जगतपितेची जे स्थापना अर्थात निमित्त बनलेली आहेत, हेच मग स्वर्गामध्ये पालन करता बनतील. मनुष्य तर जाणत नाहीत. विष्णू कुळ कशाला म्हटले जाते? विष्णू तर आहेत सूक्ष्मतनवासी, त्यांची मग कुळे कशी असू शकते? आता तुम्ही जाणता, विष्णूचे 2 रूप लक्ष्मीनारायण बनून पालना करतात तुमची. सतयुगामध्ये तेच राज्य करतात. ही आहे सर्व ज्ञानचिता. तुम्ही योग लावता त्या एका पतीच्या मतलब परमपिता परमात्माच्या सोबत. ते आहेत तुमचे शिवबाबासुद्धा आणि पती परमेश्वरसुद्धा. तेच पतीचे पतीसुद्धा आहेत. तुमच्या पतीचा पण तुमच्या पतीच्या आत्म्याचे पण तेच पिता आहेत. शिवबाबा सर्वांचा पिता आणि पतीसुद्धा आहे. म्हणूनसाठी तर शिवबाबांच्या बरोबर तुमचे सर्व संबंध आहेत ना. तुम्हीच म्हणता ना, तुमेव बंधू सखा तुमेव. बाबा सांगतात, हा शिवबाबा तुमच्या पतीचाही पती आहे. त्यामध्ये सर्व संबंध येतात. बाबा म्हणतात, यावेळेस जे कोणी काका मामा इत्यादी तुमचे आहेत ते सर्व तुम्हाला दुःख देणारे मत सांगतील. उलट्या रस्त्याचे आसुरी मतच देतील. बेहदचे बाबा येऊन मुलांना सुलटे मत देतात. समजा, लौकिक पिता म्हणत असतील कॉलेज शिकून बॅरिस्टर इत्यादी बन. हे काही उलटे मत थोडेच आहे. शरीर निर्वाह अर्थ तर ते बरोबर आहे. तो पुरुषार्थ तर करायचाच आहे. त्यासोबतच मग भविष्य 21 जन्माच्या शरीर निर्वाह अर्थसुद्धा पुरुषार्थ करायचा आहे. शिक्षण असतेच शरीर निर्वाहासाठी. शास्त्राचे शिक्षणसुद्धा आहे. निवृत्ती मार्गवाल्याची शरीर निर्वाह अर्थ ते आपल्या शरीर निर्वाहासाठी शिकतात. संन्यासीसुद्धा शरीर निर्वाह अर्थ कोणी 50, कोणी 100, कोणी 1000 सुद्धा कमवतात. एकच काश्मीरचा राजा मेला तर आर्य समाजी इत्यादींनी किती पैसे मिळाले? तर हे सर्व करतातच पोटासाठी. संपत्तीशिवाय तर सुख असत नाही. पैसा असेल तर मोटर इत्यादीमधून फिरतात. पूर्वी संन्यासी पैशासाठी संन्यास करत नव्हते. ते तर निघून जात होते जंगलामध्ये. या दुनियेपासून तंग होऊन स्वतःला सोडवतात, परंतु सुटू शकले नाहीत. परत त्यांना जन्म या दुनियेमध्येच घ्यावा लागतो. बाकी पवित्र राहतात तर पवित्रतेचं थोडंसं त्यांना पुण्य मिळतं. पवित्रतेच्या बळाद्वारे भारताला थोपवून धरतात. म्हणजे भारतात दुःख येण्यापासून संन्यासी होते तर थोडंसं भारताला दुःख नाही आलं. कारण पवित्रता शक्ती देते, पाप वाढवण्यापासून वाचवते. हे सुद्धा भारताला सुख देतात. हे पवित्र बनले नसते तर भारतामध्ये मात्र टू मच वेश्यालय अति दुःख झालं असतं. पवित्र बाबा सांगतात, भारत टू मच वेश्यालय बनला असता. पवित्रता शिकवणारे तर एक हे निवृत्ती मार्गवाले आहेत. दुसरे आहेत बाबा. ती आहे निवृत्ती मार्गवाली पवित्रता संन्यासींची. आणि ही आहे पवित्र प्रवृत्ती मार्गाची पवित्रता. म्हणजे सगळ्यांच्या बरोबर राहताना पवित्र राहायचं आहे. मनबुद्धी संस्काराने पवित्र बनायचं आहे. कर्तव्य कर्मामध्ये सुद्धा पवित्र स्वच्छ आत्माच्या गुणांनी भरपूर बनणं. म्हणजे सगळ्यांच्या बरोबर राहत असताना पवित्र. आपला आहे पवित्र प्रवृत्ती मार्ग. प्रवृत्ती म्हणजे सगळ्यांच्या बरोबर राहताना, परव्रती बरोबर राहताना सुद्धा बाबांच्या गुणांनीच राहून व्यवहार करणं म्हणजे पवित्र प्रवृत्ती मार्गाद्वारे सत्कर्म करणं, सतभाग्य प्राप्त करणं. तर बाबा सांगतात, संन्यासींचा आहे निवृत्ती मार्ग. संसारामधून निघून जातात म्हणजे निवृत्त होतात. तर तुमचा आहे पवित्र प्रवृत्ती मार्ग. त्याच्यामध्येच तुम्हाला संपूर्ण पुण्याची प्राप्ती होते. कारण सगळ्यांच्यापासून जंगलात जाऊन बसले आणि शांत राहिले तर ते काही विशेष नाही. सगळ्यांच्या बरोबर राहून तुम्ही स्वधर्मामध्ये प्रवृत्तीमध्ये राहून पवित्र बनवून दाखवता. शांत, सुखी, प्रेम, पवित्र, ज्ञानमय, सत्य राहता, तेव्हाच संपूर्ण प्राप्ती होते. म्हणून भारतामध्ये पवित्र प्रवृत्ती मार्गसुद्धा होता
आपण देवी देवता पवित्र होतो. आता अपवित्र बनलो आहोत. पूर्ण आधा कल्प 5 विकाराद्वारे आपण अपवित्र बनतो. मायेने थोडे थोडे करत पूर्णच आपल्याला अपवित्र बनविले, पतित बनविले आहे. म्हणून तुम्ही सगळे पतित पावन सीताराम म्हणता, माझंच गायन करता. दुनियामध्ये हे कोणीही मनुष्य जाणत नाही. आपण पावनपासून पतित कसे बनतो काही सुद्धा समजत नाहीत. हे सुद्धा त्यांना माहिती नाही की ही पापी दुनिया आहे. म्हणूनसाठी पतित दुनियेमध्ये इतकं दुःख झालं आहे. आता पहा, समजा कोणत्या घराचा कालावधी 100 वर्ष असेल, तर मग म्हणणार 50 वर्ष नवीन आणि 50 वर्ष जुने आहे. हळूहळू जुने होत जाते ना. या सृष्टीचे सुद्धा असेच आहे. एकदम नवीन दुनियेमध्ये खूप सुख असते. त्यालाच म्हणतात वसुदैव कुटुंबकम, दैवी दुनिया. मग अर्ध्या कल्पानंतर ही दुनिया जुनी होते, गायले जाते. सतयुगामध्ये अथाह सुख आहे. मग जुनी दुनिया होते तेव्हा दुःख सुरू होते. रावण दुःख देतो. रावणाने केले आहे तुम्हाला. कोण आहे रावण? जो सर्वांच्या मध्ये बसला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, बदल्याची भावना आणि दुसऱ्याचं चांगलं बघितल्यानंतर मनामध्ये वाईट वाटणं म्हणजे ईर्ष्या होणं, जलसी होणं, हे सगळं रावणाची लक्षणं सगळ्यांच्या संस्कारामध्ये आले आहेत. आणि हाच रावण सगळ्यांना दुःखी करतो. म्हणूनसाठी त्याच रावणाचा पुतळा जाळतात. परंतु जाणत नाही की रावण का जळत नाही, कारण तो सगळ्यांच्या संस्कारामध्ये बसला आहे. हा मोठा दुश्मन आहे मनुष्याचा. बाबा सांगतात, कोणीतरी गव्हर्नमेंटमध्ये अर्ज केला की रावणाला जाळू नका. बऱ्याच जणांना दुःख होते, कारण म्हणतात रावणसुद्धा विद्वान होता. आता मिनिस्टरी इत्यादी कोणीही समजत नाही की या रावणाला का जाळायचं, कुठे बसलाय तो, कितीही जाळा तरी का संपत नाही. आता तुम्ही जाणता ना, रावणाचे राज्य द्वापारपासून सुरू होते. भारतामध्ये रावणाला जाळतात. बाबा समजवतात, मुलांनो, द्वापर युगापासून ही भक्ती अज्ञान सुरू होते. ज्ञानाने दिवस, भक्तीने रात्र. आता तुम्ही पहा, जगतांबेचे गाणे गातात आणि परत समजत नाही की ही सौभाग्याचं विधाता कशी करते, सौभाग्य विधाता कशी आहे. किती मोठी जत्रा भरते जगतांबाची, मेळा भरतो. परंतु जगतांबा कोण आहे हे सुद्धा जाणत नाहीत. बंगालमध्ये काली देवीला सुद्धा खूप मानतात. परंतु जाणत नाहीत ही काली आणि जगतांबेमध्ये काय फरक आहे. जगतांबेला गोरी दाखवतात, काली मातेला काळी बनविले आहे. जगतांबाच लक्ष्मी बनते, त्यामुळे गोरी आहे. मग 84 जन्म घेत काळी होते. तर मनुष्य किती गोंधळलेले आहेत. वास्तवमध्ये काळी किंवा अंबा आहे तर एकच. काहीच ठीक जाणत नाहीत. यालाच म्हटले जाते शुद्ध अंधश्रद्धा. म्हणजे दुःखामध्ये अजून स्वतःला लोटून घेणं, म्हणजे भक्ती करत राहणं परंतु त्याचा अर्थ न जाणणं. आता तुम्ही मुले सर्व जाणता ना, जे भूतकाळामध्ये जगतांबा होती तिने भारताचे भाग्य बनविले होते. तुम्ही सुद्धा भारताचे सौभाग्य बनवित आहात. मातेचेच मुख्य नाव आहे ना. संन्यासींचा सुद्धा मातेनाच उद्धार करायचा आहे, ही सुद्धा नोंद आहे. तुम्ही सर्वांना हे सत्य ज्ञान देणार आहे. परमपिता परमात्म्याने डायरेक्शन तुम्हाला दिले आहेत. यांना तुम्हाला सर्व सत्याचे ज्ञान बाण मारायचे आहेत. सर्वांना तुम्हाला हे सत्य ज्ञान द्यायचं आहे. तुम्ही बाबाची मुले सुद्धा संन्यासी इत्यादींना भेटता तेव्हा त्यांना समजविता की आम्हाला हे ज्ञान सागर परमपिता परमात्मा शिकवितात. तुम्ही हदचे संन्यासी आहात, आम्ही बेहदचे संन्यासी आहोत. आम्हाला बाबा राजयोग शिकवतात. म्हणजेच प्रथम आम्ही आपल्याच कर्मेंद्रियाचे राजे बनतो.
जे सर्वजण म्हणतात की मन तर बेलगाम घोडा आहे, परंतु इथे परमपिता परमात्मा प्रथम मनबुद्धी शांत करवितात. कारण मनबुद्धी मी आत्म्याचेच कर्मचारी आहेत हे मला समजतं. म्हणूनसाठी तुम्ही सर्वांना सांगता की शिवबाबा आम्हाला राजयोग शिकवतात. जेव्हा तुमचा हठयोग पूर्ण होणार असतो, हठयोग आणि राजयोग दोन्ही एकत्रित असू शकत नाहीत. तर वेळ काही आता जास्त नाही, खूप थोडा वेळ आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, ग्रस्त व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान बना. ब्राह्मणांनाच कमलपुष्प समान राहायचं आहे. कुमारी तर आहेच पवित्र. कमलपुष्प समान बाकी जे विकारामध्ये जातात त्यांना सांगतात, पवित्र बना. ग्रस्त व्यवहारामध्ये राहत असताना कमलफूल समान बना. प्रत्येकजण स्वदर्शन चक्रधारी बना. ज्ञानाचा शंख वाजवा आणि ज्ञानकटारी चालवा, तर तुमचा दुःखातून बेडा पार होईल. मेहनत आहे, लक्ष द्यायचं आहे, बाबांच्या शिक्षेला आठवणीत ठेवायचं आहे आणि आपल्या रोजच्या कर्मामध्ये ते ज्ञान वापर करायचा आहे. कुठल्याही गोष्टीची मेहनत केल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही ना. मग सुखशांतीसाठी सुद्धा मेहनत नको का करायला? अटेन्शनची लक्ष देण्याची मेहनतशिवाय इतके उच्च पद तुम्ही कसे प्राप्त करू शकणार? म्हणून चालता फिरता त्याच सुखामध्ये राहा. बाबांची आठवण करा, जे खूप सुख देतात. बाबा आहेत सुखाचा सागर. दुःख नाश करणारा पापकटेश्वर बाबा सर्व शक्तिमान आहे ना. तर त्यांचीच आठवण राहायला पाहिजे. आता तुम्हाला आठवण करायची आहे बेहदच्या शिवबाबांची आणि सर्वांना त्यांचा परिचयसुद्धा द्यायचा. ही सेवासुद्धा करायची आहे. त्यांना सेवेमध्ये बोला सगळ्यांना. तुम्ही राजविद्या या जन्मामध्ये शिकून बॅरिस्टर इत्यादी बनला. अच्छा, समजा शिकता शिकता जीवर परीक्षा किंवा बाबा सांगतात बोला, तुम्ही राजविद्या या जन्मामध्ये शिकून बॅरिस्टर इत्यादी बनाल. अच्छा, समजा शिकता शिकता किंवा परीक्षा पास करत असताना तुमचे आयुष्य पूर्ण झाले आणि शरीर सुटले, तर घेतलेले शिक्षण तर इथेच राहील ना. का पुढच्या जन्मामध्ये जाऊन परत बॅरिस्टर बनाल? नाही ना. परंतु हे बाबांचं शिक्षण मात्र जन्मोजन्मी तुम्हाला सुख देणार आहे. बाबा सांगतात, मुलांनो, समजा कोणी परीक्षा पास करून लंडनमध्ये गेला आणि तिथेच मृत्यू झाला, तर काय झालं? शिकलेलं शिक्षण सगळं नष्ट झालं ना. तर हे आहे विनाशी शिक्षण आणि हे आहे अविनाशी शिक्षण. याचा कधी विनाश होत नाही. तुम्ही आता जाणलं आहे, नवीन दुनियेमध्ये येऊन आपल्याला राज्य करायचंच आहे. ते आहेत अल्पकालचे सुख. ते सुद्धा जरा नशिबामध्ये असेल तर माहीत नाही किती वेळ चालेल. इथे तर निश्चित आहे, परीक्षा पूर्ण झाली आणि तुम्ही जाऊन 21 जन्माचे राज्यभाग्य घ्याल. हद्दच्या पिता टीचर गुरूंच्याकडून हद्दचाच वारसा मिळणार ना. समजतात गुरुमुळे शांती मिळते, परंतु कोणीही शरीराचा गुरु तुमच्या मनाला शांत करू शकत नाही. बाबा सांगतात, अवयवाद्वारे काम करता करता थकून जातात ना, तेव्हा आत्मा शरीरापासून वेगळी होते, म्हणजे आराम करते, झोपी जाते. बाबा म्हणतात, शांती तर तुमचा स्वधर्म आहे ना. मग हे शरीराचे अवयव आहेत, कार्य करू इच्छित नसतील तर गप्पपणे बसून राहा. आम्ही अशरीरी आहोत, बाबांशी योग लावतो, तेव्हा विकर्म विनाश होतील. भले कोणा संन्यासीकडून तुम्हाला शांती मिळेल, परंतु त्याने विकर्म विनाश होऊ शकत नाही. इथे शिवबाबांची आठवण केल्याने तुमचे जन्मोजन्मेचे पापकर्म विनाश होतात. तुम्ही परत पाप न करणारे म्हणजेच विकर्माजित दिव्य पुरुष, दिव्य आत्मा बनता. ते शांतीमध्ये बसले आहेत. त्यामुळे त्यांचे विकर्म विनाश होतील. डबल फायदा होईल ना. जुने विकर्मसुद्धा विनाश होतील आणि योगबळाशिवाय कोणाचेही जुने विकर्म कोणत्याही परिस्थितीमध्ये
विनाश होऊच शकत नाही. म्हणूनसाठी तुमच्या मनबुद्धीची तार पापकटेश्वर परमात्मा बरोबरच लावायची आहे. ज्योतीबरोबरच बुद्धी लावायची आणि बाबांच्या शिक्षाच आपल्या बुद्धीमध्ये फिरत राहिली पाहिजे. हाताने काम करा, बुद्धी बाबांच्या जवळ ठेवावी. तर मनबुद्धीची तार जेव्हा जोडता तो मी आत्म्यामध्ये शक्ती येत असते. बाबा सांगतात, प्राचीन योग भारतातच गायलेला आहे. योगाद्वारे जन्मजन्मांतरचे पापकर्म विकर्म विनाश होतात. दुसरा कोणताही उपाय नाही या संसाराच्या दुःखातून सुटण्यासाठी. बाबांच्या आठवणीशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. आता ही लोकसंख्येची वृद्धी होणे बंद होणार आहे. गव्हर्नमेंटची सुद्धा इच्छा आहे की जास्ती लोकसंख्या नको, कारण लोकसंख्या कमी आता तर वृद्धी इतकी कमी करतो जे खूप थोडे राहतील. बाकी सर्व आत्मे शरीर सोडून निघून जातील. मनुष्य समजतात सुद्धा की विनाश होणार आहे, परंतु लढाई बंद झालेली पाहून मग समजतात काही नाही होणार आहे. थंड होऊन जातात. बाबा समजवतात, मुलांनो थोडा वेळ शिल्लक आहे. वास्तवमध्ये ज्यांच्याकडे बॉम्ब आहे ते तर फेकण्यासाठी आतुर आहेत, परंतु परत समजतात की बॉम्ब फेकला तर पहिला आमच्यावरती पडणार आहे. म्हणूनसाठी हा वेळ तुमच्यासाठी थांबलेला आहे. तुम्ही संपूर्ण गुणवान बनता, श्रेष्ठ भाग्यशाली बनता, तेव्हा विनाश जरूर होणार. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गफलत करू नका. बाबांना विसरू नका. अच्छा. गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना आठवण आणि प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. मुरलीसाठी सारांश. शरीरापासून वेगळे होऊन आत्मा ज्योती म्हणजेच अशरीरी बनून खऱ्या शांतीचा अनुभव करायचा आहे. नंबर 2. धारणा. अविनाशी प्रारब्ध बनविण्यासाठी अविनाशी शिक्षणावर पूर्ण लक्ष द्यायचं आहे. सर्व उलट्या मतांना सोडून एका बाबांच्याच सरळ सत्य सुलट्या मतावर चालायचं आहे. अविनाशी प्रारब्ध म्हणजे कधी न संपणारं भाग्य, नसीब. आणि अविनाशी शिक्षणावर म्हणजेच बाबांनी दिलेल्या मुरलीवरती पूर्ण लक्ष द्यायचं आहे. धारणा म्हणजे काय? कारण मुरलीतले काही पॉईंट लक्षात नाही राहिले तरी कमीत कमी आपल्याला धारण काय करायचे ते तरी लक्षात राहावं, म्हणूनसाठी बाबा आपल्याला धारणा देतात. त्याच्यानंतर असतं वरदान. तर बापदादा माझ्या समोर बसले आणि मला वरदान देत आहेत. हे आपल्या मनपटलवरती पहा. आणि बाबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि दृष्टीद्वारा सगळी शक्ती मला दिली असा अनुभव करा आणि वरदान घ्या. उच्च स्टेजवर राहून प्रकृतीच्या हालचालीच्या प्रभावापासून दूर राहणारेच प्रकृतीजीत भव. वरदानाचं विश्लेषण आहे, मायाजीत तर बनत आहात, परंतु आता प्रकृतीजीत सुद्धा बना. कारण आता प्रकृतीची उलथापालथ खूप होणार आहे. कधी समुद्राचे पाणी आपला प्रभाव दाखवेल तर कधी धरणी आपला प्रभाव दाखवेल. जर प्रकृतीजीत असाल तर प्रकृतीचे कोणतेही हालचाल तुम्हाला हलवू शकणार नाही. नेहमी साक्षी होऊन सर्व खेळ पहा. ज्याप्रमाणे फरिश्त्यांना नेहमी उंच डोंगरावरती दाखवतात ना, उडताना दाखवतात, तसे तुम्ही फरिश्ते नेहमी स्वतःच्या उच्च स्थितीमध्ये आत्म्यांच्या गुणामध्ये शक्तीमध्ये स्थित राहा. जितके उच्च स्थिती मनाची असेल तितके हालचालीपासून आपोआप दूर राहाल. स्लोगन. आपल्या श्रेष्ठ व्हायब्रेशनद्वारे सर्व आत्म्यांना संयोगाची अनुभूती करविणे ही सुद्धा मोठी तपस्या आहे. आता आपले श्रेष्ठ व्हायब्रेशन कसे होणार? जेव्हा आपली स्मृती आपली आठवण श्रेष्ठ असेल तेव्हाच होणार ना. ज्या गोष्टीची आपण आठवण करतो त्या गोष्टीबरोबर आपलं मन जोडलं जातं आणि त्या गोष्टीची स्थिती आणि त्याचे व्हायब्रेशन शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि तीच आपल्या त्वचेद्वारा, दृष्टीद्वारा आणि शरीराच्या प्रत्येक अंगाद्वारे प्रकंपने हवेमध्ये पसरत असतात. म्हणून बाबा सांगतात स्लोगन, आपल्या श्रेष्ठ व्हायब्रेशन्सद्वारे सर्व आत्म्यांना संयोगाची अनुभूती करविणे ही सुद्धा तपस्या आहे. म्हणजे आता आपण
आता आपण मनामध्ये चिंतन केलं की मी शांत स्वरूप आत्मा आहे, मी शांती सागर शिवबाबांचं लाडकं मूल आहे. हे जर चिंतन केलं तर ते वायुमंडलमध्ये स्पंदनांच्या प्रकंपनांच्या रूपाने पसरतं आणि ते इतर आत्म्यांना सुद्धा शांती देण्यासाठी लाभकारक ठरतं. तर ते मग आपल्याला तपस्याचं भाग्य जमा होतं. म्हणून बाबा रोज सांगतायत, प्रत्येक वेळेला सांगतायत, आठवणी करा, आठवणीत राहा, आठवणीत राहा, आठवणीत राहा. कारण आत्ता नाही केलं तर कधीच परत करण्याचा मौका नाही भेटणार. म्हणून म्हणतात ना, समय बडा बलवान आहे, समय सगळ्यांचा टीचर आहे. तर बाबांच्या महावाक्यांना लक्षात ठेवा. ओम शांती. गोड गोड बाबांना अनगणित पदम गुना शुक्रिया. धन्यवाद.